शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड बोलतायत, आपण थेट पाहूयात। तरी मी सांगतोय की ईएमएम हा आपल्याला रशियाकडे घेऊन जाईल, जसं पुतीननी, हे मी अगदी शुद्धीवर असताना बोलतोय, जसं पुतीननी आपल्या विरोधकांना निवडणुकीद्वारेच संपून टाकलं, तसं भारतात होणार, भारताचा रशिया होणार। मी माझं मार्जिन बिर्जिन काय अर्थ नसतो, माझ्या मार्जिनला काय अर्थ नाही। हे बघा, मी भारतातल्या 2 लढाया जिवंत असताना बघितल्यात। मी तर काय स्वातंत्र्याचा लढा बघितला नाही, पण स्वातंत्र्याचाही लढा बघितला तर महात्मा गांधींनी एक मोठं जनभावना तयार केली। त्या जनभावनेला एक इमोशनल टच दिला की हा देश आपण स्वातंत्र्य केला पाहिजे, कारण का आपण स्वातंत्र्यच नाव, आपण गुलाम आहोत। आणि त्यांनी ते हे पुढे नेलं। 1975 ते 77 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी विद्यार्थ्यांना हाताशी धरून पहिल्यांदा एक अधिकारशाही विरुद्ध आंदोलन केलं, आणि नंतर ते आंदोलन इतकं पेटलं की त्या सरकारला जावं लागलं। नंतर 1989 साली विश्वनाथ प्रताप सिंग, याच्यात किती खरं होतं किती खोटं होतं बाजूला ठेवूया, एक जनआंदोलन पेटवलं ते बोफोर्सच्या तोफांवरती, आणि लोक हल्ली। ह्या देशातल्या लोकांना प्रकरण व्यवस्थित समजून सांगावं लागतं। आता पूर्वीची काही लोक राहिलेली नाहीत, लोकांना त्याग संघर्ष ह्या गोष्टी फार कराव्याशा वाटत नाही। मला देशामध्ये एकमेव माणूस वाटतोय जो त्याग आणि संघर्षातनंच जन्माला आलाय, त्या शरद पवार। आणि मी उघडपणाने बोलून दाखवलं, साहेब तुम्हाला यावेळेस जयप्रकाश नारायण यांची भूमिका घ्यावी लागेल, आपल्याला किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण पाहिजे ती किंमत मोजू, पण ह्या देशाचा रशिया होऊ देऊ नका। विरोधी पक्षच अस्तित्वात नाही, विरोधी पक्षाला व्यवस्थितरित्या संपून टाकायचा हा जो काही प्लॅन दिसतोय, म्हणजे 2,40,000नी चंद्रपूरची सीट निवडून येते 4 महिन्यापूर्वी, आणि आता 2,40,000 कव्हर करून अजून 1 लाखांनी मागे जाते। एवढं असं काय घडलं? नांदेडची लोकसभा येते, विधानसभा सगळ्या खालच्या जातात। आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं, पॅटर्न आहे, जिल्ह्यामध्ये पॅटर्न दिलाय की एवढी मतं एवढी मतं एवढी मतं एवढी मतं। ठीक आहे, लोकशाही आहे आता, पण मी हे का बोलतोय, मला बोलण्याचा अधिकार ह्याच्यासाठी आहे। मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ईव्हीएमचा विरोध करा, बॅलेटवर या। मी माझी निवडणूक हारलो म्हणून बोलत नाही आहे, आणि हे मी आज बोलत नाही आहे, मी हे अनेक वेळा लिहून टाकलेलं, लिहून ठेवलेलं आहे। माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मी लिहिलेलं आहे की या देशाची लोकशाही ही संकटात आहे, आणि आजचा संविधान दिन आहे। ज्या संविधानातनं तुमचं इलेक्शन कमिशन निर्माण झालं, ते इलेक्शन कमिशन हे सरकारच्या हातातलं बाहुलं झालंय। त्याला स्वतंत्र अस्तित्व दिलं होतं का, तर लोकशाही जगली पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला स्वतंत्र अस्तित्व दिलं होतं। त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच विचारांचा हा पराभव आहे। ते झाले का तुमचे प्रश्न? नहीं, लगभग सभी उम्मीदवारों ने ईवीएम के खिलाफ बहुत गुस्सा दिखाया, और सबने कहा कि इसके खिलाफ एक आवाज़ उठनी चाहिए। हरियाणा लिया, जम्मू कश्मीर दिया।